हा त्याच प्रकारातला एक आहे. सेवानिवृत्ती न म्हणता मी त्याला सेलिब्रेशन ऑफ करिअर म्हणू शकते. अशा ह्या सेवानिवृत्ती किंवा सेलिब्रेशन ऑफ करिअर डॉक्टर खडबडी सर आपले इथले प्राचार्य यांचा आपण साजरा केला. पण खरं म्हणजे तो काल साजरा केला विद्यार्थ्यांबरोबर, कारण कुठल्याही शिक्षकासाठी निरोप हा नेहमी विद्यार्थ्यांबरोबरचा खूप महत्त्वाचा असतो. आपण सहकारी आहोत, 2 ओळखे येतात बरोबर, परत दूर जातात, पण विद्यार्थ्यांबरोबरचा जो बंध असतो तो नेहमीचा असतो. तर अशा विद्यार्थ्यांबरोबरच्या बंधाचा देखणी ती पावले जी ध्यास संधी चालती, वाळवंटातही जी स्वस्ती पदमे रेखती. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, कौतुकाचा हा किनारा पावलांनी धन्य झाला. मी पुढील 2 शब्दांसाठी आमंत्रित करू इच्छिते देवकाते सरांनी. गाजराचे वगैरे सगळे ते घेऊन यायचे इथं त्या सशासाठी. म्हणजे ते सशांना सुद्धा कळालं होतं की हा माणूस आपल्यासाठी काहीतरी घेऊन येणार आहे. म्हणजे इतकी सगळ्यांची म्हणजे ते सशे खूप दिवस इथं होते कॅम्पसमध्ये. तर भरपूर आणि सरांचा खूप मोठा सहभाग आहे त्या गोष्टीमध्ये. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती आणि औरंगाबाद दोघांच्या डेव्हलपमेंटमध्ये. आणि सरांनी नेहमी माझ्याबद्दल सुद्धा किंवा आमचे जे पण कोणी सहकारी असतात त्याच्याबद्दल प्रेम आपुलकी नेहमी ठेवली. आणि सरांनी नेहमी आठवण ठेवली की आम्ही यांचे विद्यार्थी आहोत. आणि सरांचं एक महत्त्वाची गोष्ट आहे की एक चांगले ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांना बघितलं. आणि जसं आपण सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यातून एक गोष्ट जे अधोरेखित होती की माननीय डॉक्टर खडबडी सर हे एक चांगले ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. आणि सहज बसता बसता मनात असा विचार येऊन गेला की एक चांगला ॲडमिनिस्ट्रेटर होण्यासाठी काय लागतं. की तुम्ही इथे वयाचे मॅक्झिमम वर्ष इथे काढलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही अमरावती सेटल व्हायला पाहिजे होतं. पण शैलेशचा मला ते आग्रह आहे, त्याच्यामुळे ते बेळगावचं प्लॅनिंग करतात आहे. माझं उदाहरण तरी त्यांना दिलं होतं की आमचे असेच एक इंग्लिशचे प्राध्यापक होते डॉक्टर चित्तरंजन, ते आंध्रातले होते. ते इथे आले, इथे 30 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली आणि मग इथे सेटल झाले. मिले भी तो बहुत अधूरे से और बिखरे बिखरे से लगे. कई यादों के पन्ने झट से पलटने लगे, कई यादों के पन्ने झट से पलटने लगे. आपकी यादों के लम्हे दिल से आंखों तक झलकने लगे. आपका वह बोलगबाई कहना, फार्मेसी को फार्मसी कहना, आपका गैदरिंग में ढंढन रात की मटकी फोड़े ये गाना, हमारा आपको मैं हूँ डॉन ये फिश पॉन्ड देना, आपका वाई दिस कोलावरी कोलावरी इस गाने को फेमस करना, और आपको आपका हमको मार्केटिंग और पीछे पढ़ाना, और ये कहना कि कोई भी लेक्चर का टॉपिक दिया तो तुमको देते आना ही चाहिए, भले वो जी की आत्मकथा क्यों ना. आपको हमेशा सर्व त्यांचे म्हणजे सुख दुःख असे सर्व ते मिळून सर्वांना चालत होते. आमच्या फार्मसी कॉलेज घेऊन सर्वांना खूप छान असे सहकार्य करत होते. त्यामुळे मी त्यांना खूप खूप लक्षात ठेवणार. म्हणजे इथून गेल्यानंतरही मी घरी सुद्धा त्यांची आठवण काढणार. आणि मला एक खूप चांगले प्राचार्य लागले. त्यासाठी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याला आणि शैलेश दादा आणि मॅडमला सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि खूप चांगले आरोग्य लाभो त्यांना. आणि त्यांची पुढील वाटचाल अगदी छान जावो हीच माझी इथे Big motivation. हमारे hardly 5 people थे, and I'll be proud to tell he put the foundation of MBA OBE based.
उन्होंने पूरा तैयारी कराया। हार्डली 5-6 महीने हमने तैयारी किया, सब किया। हम रात को कॉलेज में 9, 10, 11 बजे तक रुकते थे। सर कैंपस में ही रहते थे, बट ही नेवर केम वेयर वी वर वर्किंग, बट ही मेड इट अ पॉइंट, अगर हम काम कर रहे हैं तो किसी को भेज देते थे, जाओ, एंड आई लव कोल्ड कॉफ़ी, तो जाओ कॉफ़ी पूछो, मैडम को चाहिए कॉफ़ी, चाहिए नाश्ता चाहिए। तो सर ने बहुत ख्याल रखा है। कैबिन में कभी भी गए कुछ खा लो, फूडी, तो मेरी जो पूरी टीम को भी ना सर बोलते थे बैठो, शांति से बैठो, बाद में हम काम की बात करेंगे, पहले तुम लोगों ने इतना काम किया। कधी न थांबले, विश्रांतीस्तव पाहिले न मागे, त्यांच्या नकळत त्यांनी विणले यशो कीर्तीचे धागे. पुणे, त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटमध्ये 2000 पासून सर आलेले. तर 2002 पासून आम्ही जॉईन झालो. पहिलंच माझं अपॉइंटमेंट अमरावतीचं होतं आणि यांनी सगळ्यांनी सांगितलं तसंच बसायला सुद्धा जागा नव्हती, कोणती एखादी अशी इमारत नव्हती. पॉलिटेक्निकमध्ये फक्त 2 लायब्ररी आणि त्याच वेळेला सर निलंग्याला जे काही फार्मसी निलंगा आणि सगळ्यात महत्त्वाचं की आमचे जे प्राचार्य ते आणि खडबडीचे ते खूप चांगले मित्र होते आणि त्यामुळे केव्हाही सर औरंगाबादला आले तर वायबी चव्हाणला येणार हे तेवढंच हे होतं. आणि मला वाटतं आत्तापर्यंत जेवढे बोलले सगळे तर कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यावेळेला अगदी सगळ्यात पहिल्यांदा बोलले नजमा मॅडम, तर नजमा मॅडम तर तेव्हा वायबी चव्हाणलाच होत्या. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये सर्वात जास्त कार्यकाळ माझा सरांच्या प्रिन्सिपलशिपमध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे सरांबद्दलचा एक वेगळाच आदर माझ्या मनामध्ये आहे. खरं सांगायचं तर 2013 पासून 2019पर्यंत फार्मडीचा चार्ज माझ्याकडे होता आणि फार्मडी एकदम सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्यावेळेस अगदी मुलांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची सुद्धा परवानगी नव्हती त्यावेळेसपासून फार्मडीचा चार्ज माझ्याकडे होता आणि सरांच्या काय म्हणावं मार्गदर्शनामुळे आज अशी परिस्थिती आली आहे की हॉस्पिटलमध्ये बरेचसे कामं मुलं सांभाळतात. आणि ही गोष्ट नंतर आम्हाला जेव्हा त्यांच्या सान्निध्यात येत गेलो तेव्हा असं कळलं की सरांचा स्वभाव जरी वरतून कडक असला म्हणजे नारळासारखा, पण आतमधनं एकदम सॉफ्ट आणि कोमल आहे. आणि या प्रसंगी सरांनी जे काही प्रयत्न केले आहेत म्हणजे एका बीफार्म कोर्सपासून ते फार्मडीपर्यंत PhD हे करणाऱ्यालाच माहीत राहतं त्याला त्यामध्ये काय त्रास झाला, किती लोकांना भेटावं लागलं असेल, किती लोकांच्या मागे पुढे राहावं लागलं असेल. आणि मी बरेचदा या 7 वर्षामध्ये पाहिलं की मोठे मोठे अधिकारी जेव्हा मुंबईहून इथे येतात प्रत्येक वेळेला सरांनी कॉलेजला व्हिजिटला आणलेलंच आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांना सुगंध, विद्यार्थ्यांचा औषध निर्माणशास्त्र सारख्या क्लिष्ट अभ्यासक्रमात अनेक विद्यार्थ्यांना त्याच्या इस्पित ध्येयापर्यंत कसं पोहोचवायचं यासाठी सातत्याने झोकून देऊन कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षकाचा या प्रवासाला आज स्वल्पविराम मिळत आहे. आई, वडील यांनी केलेले संस्कार ही आपल्या आयुष्याची शिदोरी आहे. पत्नी सकल सौभाग्य संपन्न सौ संगीता खडबडी यांची अखंड सावलीसारखी साथ, त्यामुळे आपली यशस्वीता वलयांकित राहिलेली आहे. आपली कामगिरी उत्कृष्ट, उत्तुंग आणि प्रेरणादायी आहे. आपण झेललेल्या असंख्य लाटा, फडकवलेले पराक्रमाचे ध्वज, पूर्णत्वाला नेलेले स्वप्न, आपण जपलेले मांगल्य, पावित्र्य, तत्व यासह आपल्या सर्वगुण संपन्न आयुष्य वाटेचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. विंदवान सर्वत्र पूजते हे त्याच्या ठायी समूर्त झालेले आहे. अशा कीर्तिमान व्यक्तिमत्वाच्या सेवापूर्ती दिनी या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आम्ही आपल्या या मानपत्राद्वारे तुमचे कौतुक आणि आभार व्यक्त करतो. आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा, कौशल्याचा उपयोग यापुढे समाजाला व्हावा या सदिच्छेसह आम्ही सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी आपणास आनंदी, ध्येयपूर्तिमय आणि आरोग्यसंपन्न सेवानिवृत्तीच्या भविष्यातील यशासाठी तेजोमय शुभेच्छा देतो. हे 10 PhD झालेले विद्यार्थी किंवा होऊ घातलेले अनेक विद्यार्थी असतील ते ज्यांच्या सहवासात आलेले आहेत ते विद्यार्थी जन्मभर खडबडी सरांना विसरू शकत नाही, कारण ते खऱ्या अर्थाने त्यांचे गुरु असतात. एक माणूस काय करू शकतो याचं सुंदर उदाहरण म्हणजे खडबडी सर आहे.
इंचार्ज ते खडपडी सरांना घाबरायचे नाही. सर तुम्ही पिरियडला गेले नाही. गमे मॅडम कधी परीक्षा असली आम्ही हक्काने फोन करायचो. व्यास सर, आमचे पांडे सर, मग यांनी एवढा छान रेपो केला अमरावतीत की आम्हाला कधीच त्रास झाला नाही इथे गव्हर्नमेंटला. धन्यवाद गमे मॅडम. चांगले लीडर आहेतच. या संस्थेसाठी जवळपास 24 वर्षापर्यंत त्यांनी प्राचार्य म्हणून काम केलं. या संस्थेसाठी ओपनिंग बॅट्समन म्हणून, प्रिन्सिपल म्हणून ते जॉईन झाले आणि शेवटपर्यंत त्यांनी तो किल्ला लढवला आणि डबल सेंचुरी असेल, ट्रिपल सेंचुरी असेल, असे मोठे मोठे रेकॉर्ड त्यांनी तयार करून आज आपण इथे त्यांना स्वेच्छानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा देतो आहे. ज्या वेळेला आपल्याला कोणीतरी एवढं उभं केलेलं आहे, त्यांना कधी अपेक्षा केली होती का? आपण त्याचं कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आता आमच्या दोघं डॉक्टर साहेब, मी अमरावती काय सोडू इच्छुक नाही आहे यांना पण सांगितलं. मी इव्हन माझ्या भाऊला पण सांगितलं. एकमेव रिझन नाही, एट द एज ऑफ 62 that I completed 62, 63, I don't have any abnormalities in my life.